नमस्कार. अकोला बुलढाणा संयुक्त बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अकोला आणि बुलढाणा परिसरातील काही ताज्या घटनांसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभी एक नजर ठळक बातम्यांवर. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा इथं अवैध रेती उत्खनन करणाऱ्या 3 बोटी स्फोटके लावून उद्ध्वस्त. उपविभागीय अधिकारी यांच्या पथकाची धडक कारवाई. अवैध रेती तस्करांचे धाबे दणाणले. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातील आमदार हरीश पिंपळे यांच्या निवासस्थानी मराठा आंदोलकांचा ठिय्या. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाची केली मागणी. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा गावात माकडांचा धुमाकूळ. माकडांनी नागरिकांवर हल्ला करत केलं जखमी. नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण. आणि आता सविस्तर वृत्त. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील मौजे खल्ल्याळ गव्हाण इथं खडकपूर्णा जलाशयाजवळ अवैध रेती उत्खनन करणाऱ्या 3 बोटी जप्त करण्यात आल्या. देऊळगाव राजा तालुक्यातील मौजे खल्ल्याळ गव्हाण इथं खडकपूर्णा जलाशयाजवळ अवैध रेती उत्खनन करणाऱ्या 2 बोटी आणि फायबर पकडण्यात आल्यानंतर स्फोटके लावून या दोन्ही बोटी नष्ट करण्यात आल्या. सदर कारवाई उपविभागीय अधिकारी समाधान गायकवाड यांच्या पथकानं केली. तर दुसरी कारवाई मौजे दिग्रस बुजुर्ग इथं अवैध रेती उत्खनन करणारी 1 बोट पकडण्यात आली. ही बोट स्फोटके लावून उडवून नष्ट करण्यात आली. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात सकल मराठा समाजाचा मोर्चा भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांच्या निवासस्थानी धडकला. यावेळी आमदार पिंपळे यांच्या घरासमोर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन करत सरकारचा निषेध केला. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असल्यानंतरही शासन याचा कुठलाही प्रकार विचारात न घेता दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाज आक्रमक होऊन वेगवेगळ्या प्रकारचं आंदोलन करत आहे. मनोज जरांगेच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी मूर्तिजापूर मतदारसंघातील सकल मराठा बांधवांनी आरक्षणाच्या समर्थनार्थ मूर्तिजापूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांच्या निवासस्थानासमोर शांतिमय वातावरणात मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केलं. जोपर्यंत मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलने सुरूच राहणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा गावात माकडानं धुमाकूळ घातलाय. या माकडांनी अनेक नागरिकांवर हल्ला करत त्यांना जखमी केल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. त्यामुळे गावात दहशत निर्माण झाली आहे. खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा इथं पाण्याच्या टाकीजवळ जंगली माकडांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. 31 ऑक्टोबरला शहरातील विविध ठिकाणी या जंगली माकडांनी धुमाकूळ घालून अनेक छोट्या मोठ्या दुकानांचं नुकसान केलं आहे. गावात माकडांचा धुमाकूळ पाहायला मिळतोय. या पिसाळलेल्या माकडांनी गावातील नागरिकांना त्रस्त करून सोडलंय. या माकडांनी गावातील अनेकांना चावा घेत जखमी देखील केल्याची घटना घडली आहे. या माकडांची दहशत गावातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत पसरली आहे. माकड नागरिकांच्या अंगावर धावून येत जखमी करत असल्याचं अनेकदा दिसून येत आहे. यामुळे गावात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. याचं गांभीर्य लक्षात घेताच पिंपळगाव राजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार मुकेश गुज्जर यांनी वन विभागाला याबाबत माहिती दिली. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील कृषी व्यावसायिक प्रतिष्ठानं कृषी व्यावसायिकांच्या विविध मागण्यांसाठी 3 दिवस बंद ठेवण्यात आली आहेत. याबाबत बाळापूर तालुका कृषी व्यावसायिक संघटनेच्या वतीनं उपविभागीय अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आलं. महाराष्ट्र शासनातर्फे प्रस्तावित कलम 40, 41, 42, 43 आणि 44 अन्वये कृषी व्यावसायिकांवर अनेक जाचक अटी लादण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे कृषी व्यावसायिकांना व्यवसाय करणे अवघड होणार आहे. या जाचक अटी शासनानं तात्काळ मागे घ्याव्यात. यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी बाळापूरचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आलं. या निवेदनावर तालुकाध्यक्ष रवींद्र भुसारी, उपाध्यक्ष गोपाल चिंतलांगे यांच्यासह अविनाश भुसारी, सहदेवराव घोडेस्कार, अंकित धोत्रे, अनंता देशमुख, दिलीप ठाकरे, निवृत्ती तायडे, संतोष मसने, पांडुरंग ताले, चंद्रशेखर मसने, गणेश मानकर, सुरेंद्र धानोकार, महेंद्र कारंजकर, प्रवीण नाकसकर आदींसह कृषी व्यावसायिकांनी सही केली. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल खरेदी बंद करण्यात आली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध विकासाची कामं केल्या जात आहेत. मात्र खामगावातील भाजपचे आमदार आकाश पुणकर कामात अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप बाजार समितीच्या सभापतींनी केला आहे. सर्वात मोठी बाजारपेठ समजली जाणारी खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती असून या बाजार समितीमध्ये जिल्ह्यातील अर्ध्या भागातील म्हणजेच 7 तालुक्यातील शेतकरी शेतमाल विक्रीसाठी आणत असतो. या कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध विकासांची कामे केल्या जात आहे. मात्र खामगावातील सत्ताधारी भाजपचे आमदार आकाश पुणकर हे या कामात अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप बाजार समितीचे सभापती यांनी केलाय. या आमदाराविरोधात व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेतमाल खरेदी करण्यास थांबवले असून शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी बांधव, कामगार बांधव, अडते व्यापारी यांनी सर्वांनी आज खरेदीचा बंद ठेवला होता. त्या अनुषंगाने मी सर्वांना माहिती देऊ इच्छितो. विकास कामासाठी त्यांनी जो बंद ठेवला तो त्यांचा वाजवी होता, यात आम्हाला शंकाच नाही आहे. परंतु आम्ही सत्तारूढ झालो 16/5/2023 रोजी. कामगार बांधव, व्यापारी, अडते शेतकरी बांधवांच्या भरघोस आशीर्वादाने आम्ही इथे 16/5 आम्ही सत्ता स्थापन केली. माननीय माजी आमदार दिलीप कुमार सानंदा साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये. तत्पूर्वी याच्या अगोदरही सुद्धा काही विरोधकांनी विकास कामामध्ये अडथळे आणण्याची शर्यतच लावलेली होती की आपण कोण अडथळे जास्त आणू शकते. प्रत्येक विकास कामांमध्ये अडथळे आणले होते, पण तरी सुद्धा त्यांना नाकारून जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला आणि आम्ही इथे हे सभापती आम्ही इथे बसलो. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोणगाव ते आरेगाव रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉटले यांनी कार्यकारी अभियंता आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं होतं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांनी कार्यकारी अभियंता आणि जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदन सादर करत डोणगाव ते आरेगाव हा 137 किलोमीटरचा जिल्हा हद्दीपर्यंतचा रस्ता तात्काळ चालू करून तात्काळ पूर्ण करण्याची मागणी केली होती. परंतु प्रशासनातर्फे याबाबत कोणतीही कारवाई न झाल्यानं आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागानं कंत्राटदाराला तात्काळ कामच चालू करण्याचे आदेश दिले आणि प्रतिदिन 2000 रुपये दंड करण्याचा प्रस्ताव कार्यकारी अभियंता यांना पाठवण्यात येईल अशी ताकीद देत लगेच काम सुरू करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आक्रमक आंदोलनामुळे या रस्त्याची दुरुस्ती सुरू करण्यात आल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला. अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मारथा समाजातर्फे आंदोलन पुकारण्यात आलंय. प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी यावेळी महिलांनी अनोखं आंदोलन केलं. मराठा महिलांनी एकत्र येत वीणा आणि टाळ वाजवीत भजन आंदोलन केलं. आरक्षणाबाबत कोणताही कालबद्ध कार्यक्रम नाही. आरक्षण कसे देणार, कधीपर्यंत देणार, किती टक्के देणार आदी बाबी स्पष्टपणे नमूद नाही. राज्यात घडत असलेल्या घटनांचे खापर सरकार मराठा समाजावरच फोडत आहे. हे आंदोलन खेड्यांपर्यंत पोहोचले तर राज्य सरकारला महागात पडेल असा इशारा निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. अकोला शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी प्रतिकात्मक ठरावाची होळी करत सरकारचा जाहीर निषेध केला. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारनं सर्वपक्षीय घेतलेला निर्णय गरजवंत सकल मराठा आंदोलनाला मान्य नसल्यानं सकल मराठा आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक ठरावाची होळी केली. यावेळी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सरकारनं आतापर्यंत फक्त आरक्षणाचं चॉकलेट दिलं असा आरोप यावेळी करण्यात आला. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. आज जो सरकारने सर्वपक्षीय जो निर्णय घेतला तो निर्णय आम्हाला अजिबात मान्य नसून आम्ही त्या निर्णयाची आज जाळून होळी केलेली आहे. आणि सरकारला आमची एकच विनंती होती की मराठा आरक्षण तुम्ही देण्याचं आश्वासन देता आणि फडणवीस म्हणावं की फसणवीस म्हणावं या सरकारला हे सुद्धा आम्हाला आज कळत नाही. कारण प्रत्येक वेळी चॉकलेट देण्याचं काम या सरकारने आमच्यासोबत केलेलं आहे. यापुढे आम्ही कुठलंही चॉकलेट स्वीकारणार नाही. आम्हाला आरक्षण हवं, आरक्षण द्या. आणि तुम्ही जर त्वरित निर्णय घेतला नाही तर याहीपेक्षा आम्ही आणखी तीव्र आंदोलन करून तुम्हाला आमच्या आंदोलनाचे जे परिणाम आहेत ते भोगण्यास तुम्ही तयार राहा एवढंच मी सांगते. आणि आम्हाला आरक्षण देण्यात यावं यासाठी तुम्हाला पुनश्च नम्र विनंती करते. आमच्या समस्या तुम्ही समजून घ्या. समजले नाही तर भावी पिढीचं हे नुकसान आहे.
हे आपण लक्षात घेतलं पाहिजे असं मी सरकारला ठणकावून सांगत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी बाळापूर तालुक्यातील उरळ येथील बसस्थानक परिसरात बेमुदत साखळी उपोषण पुकारण्यात आलंय. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. अंतरवाली सराटी इथं मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी बाळापूर तालुक्यातील उरळ इथं बसस्थानक परिसरात बेमुदत साखळी उपोषण करण्यात आलं. यावेळी शेतकरी पुत्र गोपाल अंबादास पोहरे यांच्यासह पंचक्रोशीतील युवक उपोषणास बसले आहे. मराठा आरक्षण मिळेपर्यंत साखळी उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून सदर उपोषणास प्रारंभ करण्यात आला. यावेळी घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला. आज 1 अकरा 2023 पासून उरळ पंचक्रोशी ते सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणाची सुरुवात माननीय मनोज जरांगे पाटील यांचे जे आमरण उपोषण चालू आहे त्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी आम्ही सुरू केलेले आहे. आमचं सरकारला एकच विनंती आहे, महाराष्ट्राचा मणिपूर करू नका, महाराष्ट्राला वाचवा अशी आम्ही हात जोडून सर्वांच्या वतीने विनंती करतो. आम्हाला तुम्ही टाईम मागितला, माननीय मनोज जरांगे पाटील यांनी 1 महिन्याचा वेळ दिला, 40 दिवसाचा वेळ दिला, मात्र या सरकारनं फक्त झोपा काढायचं काम केलं. आता मात्र सरकारला या महाराष्ट्राचा मणिपूर होऊ द्यायचा नसेल तर तात्काळ चांगले सविनय भूमिका घेऊन योग्य पाऊल उचलावे अशी आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने मागणी करतो. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडकले. यावेळी शिक्षकांना जुनी पेन्शन योजना सुरू करण्याच्या मागणीसाठी निवेदन सादर करण्यात आलं. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील शिक्षक संघटनेनं उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं. शासनानं जुनी पेन्शन योजना शिक्षकांना लागू करावी यासाठी उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे यांना निवेदन सादर करण्यात आलं. शिक्षकांची नियुक्ती ही 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच आहे, परंतु त्यावेळी शासनाकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्यामुळे 100% अनुदान हे 2005 नंतर दिले गेले. अनुदान हा शासनाचा विषय असून यात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची काहीही चूक नाही. परिणामी 31 ऑक्टोबर रोजीच्या शासन निर्णयानं आमच्यावर अन्याय झाल्याचं निवेदनात नमूद केलं आहे. 2005च्या पेन्शन योजनेच्या संदर्भात आम्ही आज आपल्या बाळापूरचे उपविभागीय अधिकारी हांडे साहेबांना आम्ही भेटलो. आमची जी मागणी आहे ही 2005च्या अगोदरचे 2005च्या नंतरचे ती 100% असो की नसो आम्हाला आमचं हक्काचं पेन्शन द्यावं ही विनंती करायसाठी आम्ही माननीय SDO साहेबांकडे आज आलो. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील रूपलाल महाराज सभागृहात दिशा महिला बचत गट फेडरेशनची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अनेक महिलांनी आपली उपस्थिती दर्शवली. जिल्हास्तरीय बुलढाणा महिला उद्योजक तसेच बचत गट प्रदर्शनीचं येत्या 4 नोव्हेंबरला भव्य आयोजन पूर्वतयारीनिमित्त जळगाव जामोद येथील राजा हरिनाथ मंदिरातील रूपलाल महाराज सभागृहात 31 ऑक्टोबरला दिशा महिला बचत गट फेडरेशनची बैठक आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम महानायिकांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर बुलढाणा इथं 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी आयोजित जिल्हास्तरीय महिला उद्योजक तथा बचत गट प्रदर्शनीत मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील कान्हेरी गवळी ग्रामपंचायत इथं मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी गावातील विकास कामांसंदर्भात आढावा देखील घेतला. कान्हेरी गवळी ग्रामपंचायत इथं मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी यांनी भेट देऊन गावातील सांडपाणी, घनकचरा, सार्वजनिक शौचालय बांधकामविषयी आढावा घेतला. तसेच ग्रामपंचायत चांगल्या प्रकारे कामे पूर्ण करत असल्यानं त्याविषयी समाधान व्यक्त केलं. दरम्यान जिल्हा परिषद शाळेच्या कामाचा आढावा घेत मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पाठ घेऊन शिक्षणाबाबत खात्री केली. तसेच चालू असलेल्या वर्ग खोलीत बांधकाम कामाची पाहणी करून काम वेळेत पूर्ण करण्यासंदर्भात सूचना दिल्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी तेलंग, गटविकास अधिकारी पंचायत समिती बाळापूर मिलिंद मोरे, सरपंच कान्हेरी गवळी शीतल वाडेकर आदींची उपस्थिती होती. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. पापा, इतनी बारिश में बाहर कहाँ जा रहे हो? अरे बेटा, वो अपने UCN का रिचार्ज करवाने जा रहा हूँ. अरे पापा, रिचार्ज के लिए UCN की ऑनलाइन रिचार्ज की सुविधा उपलब्ध है. हाँ, क्या बात कर रही हो? हाँ पापा, आप फोन पे, गूगल पे, पेटीएम ऐसे किसी भी UPI ऐप से ऑनलाइन रिचार्ज कर सकते हैं
और आपके द्वारा किया गया पेमेंट आपके केबल सर्विस प्रोवाइडर तक इमीडिएट पहुंच जाएगा। और तो और भारत सरकार ने भी अब 5,000 से ज्यादा के पेमेंट को ऑनलाइन अनिवार्य कर दिया है। अब ऑनलाइन रिचार्ज से यूसीएन का हर पेमेंट होगा आसान और बेहतर। तो डिजिटल तकनीक चुने और हमें सहकार्य करें। विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रातील ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था लक्षात घेता राज्यात राष्ट्रपती लागवड लागू करावी अशी खळबळजनक मागणी ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी मंत्री सुबोध सावजी यांनी राज्यपालांकडे केली आहे. राज्यपालांनी पुढाकार घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा अशी पूरक मागणीही त्यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करून मराठा समाजाचा जात प्रमाणपत्राचा प्रश्न राज्यपाल यांनी त्वरित सोडवा. हे पत्र मी राज्याचे राज्यपाल महामहिम श्री रमेश बैस यांना दिलं. या राज्यामध्ये मराठा जात प्रमाणपत्राकरता जी आंदोलनं सुरू आहे त्यातून जे नुकसान होत आहे, त्यातून जनजीवन विस्कळीत होत आहे, त्यातून न भूतो न भविष्यती अशी शांतता सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली. तर यावर नियंत्रण करण्याकरता फक्त राष्ट्रपती राजवट हाच एक पर्याय आहे. सर्व पक्षीय नेते, सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी आणि सर्व समाजाची महिला पुरुष तरुण तरुणी ह्या रस्त्यावर आलेले आहेत. राज्यातलं संपूर्ण काम ठप्प झालेलं आहे. तर यावर एकच उपाय आहे, ताबडतोबीने राज्यपालाने राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि मराठा समाजाच्या जात प्रमाणपत्राचा ताबडतोब प्रश्न सोडून हा निर्णय देण्यात यावा करता मी हे पत्र आज राज्यपाल महोदयांना देत आहे. अकोला इथं शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आणि मराठा आंदोलकांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. मी कोणत्याही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते निवेदन घेणार नाही अशी भूमिका देशमुखांनी घेतली. यामुळे वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते धैर्यवर्धन फुंडकर आणि आमदार नितीनराव देशमुख या दोघांमध्ये खडाजंगी झाली. सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते अकोल्यातील सर्वच आमदार आणि खासदारांना निवेदन देत आहेत. त्यावेळी हा प्रकार घडला. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावण्यात येऊ नये आणि तसं झाल्यास ओबीसी समाज रस्त्यावर येऊन लढा देईल
असा इशारा ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिला. मराठा समाजाच्या आरक्षण मागणीला ओबीसींचा विरोध नाही, मात्र मराठा समाजाला सरसकट ओबीसी समजायला आमचा विरोध आहे. स्वतंत्र मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण नको, स्वतंत्र व्यवस्था निर्माण करा. ओबीसी आरक्षणाचा लढा हा फुले शाहू आंबेडकर चळवळीनं लढला. मंडल कमिशन हे याच लढ्याची फलश्रुती आहे. कमिशननं सरकारला अहवाल सादर केला होता. ओबीसींची यादी राज्यभर निर्माण झाली. या यादीत मराठा समाजाचा समावेश नव्हता. कोणतंही शासन कोणाची जात समाज बदलू शकत नाही किंवा दुसऱ्या जातीला तिसऱ्याचं नावही देऊ शकत नाही. शासनाची भूमिका सर्व मराठ्यांना कुणबी संबोधित करणं आणि आरक्षण देणं अशी आहे. ही ओबीसीला मान्य नाही असं आयोजकांचं म्हणणं आहे. ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश यासाठी आमचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट राहटे साहेब, आमचे उपाध्यक्ष गोपालजी राऊत आणि आमच्या संघटनेमध्ये विविध समाजाचे जे सर्व प्रमुख घटक आहेत यांची सर्वांची आमची सांगोपांग चर्चा झाली. अतिशय शॉर्ट नोटीसवर सर्व मंडळी आली आणि या बैठकीचा उद्देश एकच आहे की आज जे महाराष्ट्रामध्ये सुरू आहे की मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसीमध्ये समावेश करण्याचा जो काही घाट घालण्याचं कार्य सुरू आहे याला आमचा विरोध राहणार आहे. मराठा समाज आमचा मोठा भाऊ आहे, त्यांना आरक्षण निश्चित द्यावं, परंतु त्यांचं जे ताट आहे ते वेगळं असावं. ओबीसीच्या ताटामध्ये त्यांना आरक्षण देऊ नये, आमचं ताट वेगळं ठेवा, त्यांचं ताट वेगळं ठेवा, ही स्पष्ट मागणी आज आमच्याकडे सर्व बहुमताने मंजूर झालेली आहे. आणि यासाठी आम्ही न्यायिक असेल, कुठला संवैधानिक असेल, तो लढा निश्चित उभारू, आंदोलन करू आणि शासनाच्याकडे आमच्या ओबीसींच्या ज्या भावना आहेत, जो आज 70% जवळपास ओबीसी समाज आहे, ह्या भावना आम्ही शासनापर्यंत पोहोचवू, यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली. इस्रायल फिलिस्तीनी यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी भारत सरकारकडून प्रयत्न करण्यात यावेत अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करण्यात आली आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. इस्रायल आणि दहशतवादी हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा फटका पॅलेस्टिनींना बसत आहे. हमास दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल इस्रायलकडून प्रतिहल्ला करण्यात येत असून या युद्धात आतापर्यंत हजारो पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या युद्धात मानवाधिकारांचं हनन होत असून लहान मुलं, रुग्णालये, शाळा, शरणार्थी कॅम्पवर हल्ले होत आहेत. मानवतेच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. हे युद्ध थांबवण्यासाठी भारत सरकारकडून प्रयत्न करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासन आणि प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक संघटनेतर्फे अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी बजाव आंदोलन करण्यात आलं. शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी स्वयंसेविका गटप्रवर्तक सेवकांकडून करण्यात येते. घरोघरी जात त्या योजनांची हे लोक माहिती देतात. वेळोवेळी त्या सर्वेक्षणही करतात. मात्र त्यांना अल्प मानधन आणि अन्य सुविधाही कमीच मिळतात. महाराष्ट्रात 2005 पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानाची सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच गटप्रवर्तक या अभियानात काम करत असून राज्यातील गटप्रवर्तकांची संख्या 3,500पेक्षा जास्त आहे. आरोग्य मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत राष्ट्रीय अभियानात 10 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत घेण्याचा निर्णय झाला. मात्र त्यावर अद्यापही अंमलबजावणी झाली नाही. गटप्रवर्तकांना शासकीय सेवेत कायम करण्यात यावं अशी मागणी सीटूनं केली आहे आणि यासाठीच हे थाळी बजाव आंदोलन केलं आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा इथं आरोग्य सेविकांना रखडलेलं टीम बेस इन्सेंटिव्ह देण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं. आरोग्य सेवक आणि सेविका यांना गेल्या 3 वर्षांपासून टीम बेस इन्सेंटिव्ह देण्यात आला नाही आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी संघटनेनं हा मोबदला देण्याची मागणी केली आहे आणि या मागणीचं निवेदन तेल्हारा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं आहे. या ठिकाणी तेल्हारा आरोग्य अधिकारी कार्यालय येथे आम्ही टीमबेस इंटेन्सिव्हची न मिळाल्याबाबत चौकशी करण्याकरता इथं आम्ही आलेलो आहोत. तर या तालुक्याअंतर्गत जसे तेल्हारा तालुका सोडून इतर तालुक्यामध्ये बार्शी टाकळी, पातूर येथे कर्मचाऱ्यांना सर्व इन्सेंटिव्ह देण्यात आला. मात्र या ठिकाणी सर्वात मोठा अन्यायकारक या तालुक्यामध्ये झालेला आहे. एवढा मोठा अन्याय आहे की 2019 पासून तर 5 वर्ष पूर्ण झाले, एकाही वर्षाचा आजपर्यंत इन्सेंटिव्हचा 1 रुपया सुद्धा अदा करण्यात आला नाही. ही एक मोठी गंभीर बाब आहे आणि हा खरोखर आरोग्य कर्मचाऱ्यांवर खूप मोठा अन्याय आहे. दिवाळी निमित्त आपल्या सर्व आरोग्य सेवक व आरोग्य सेविका यांना टीम बेस इन्सेंटिव्ह मिळण्यासाठी दिवाळी भेट म्हणून ते लवकरात लवकर आपल्याला देण्याचा प्रयत्न करतील अशी सकारात्मक चर्चा झाली आणि आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने मी संगीताताई जाधव अध्यक्षा यांचे आभार मानते की त्या इथपर्यंत येऊन आमच्या सगळ्या अडचणी मांडल्या. मूर्तिजापुरात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड घातली. या कारवाईत 3 जणांना अटक करण्यात आली असून
5,53,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मूर्तिजापुरातील सोनाळा मार्गावर जुगार सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना मिळाली होती. त्यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेनं सोनाळा मार्गावरील गोडाऊन मागे जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत देविदास चतुरकर, विजय वेदकर आणि जयेश कोठारी या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याजवळून 5,53,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अकोला इथं 1990 पासून ग्राहकांच्या सेवेत कार्यरत असलेल्या एकता ज्वेलर्समध्ये दिवाळीच्या निमित्तानं विविध ऑफर्स देण्यात आले आहेत. यामध्ये जितकं आपण सोनं खरेदी कराल तितकीच चांदी आपल्याला मोफत दिली जाणार आहे. ही ऑफर ग्राहकांचं लक्ष वेधून घेत आहे. परतवाडा, अमरावती, अकोला आणि यवतमाळ या ठिकाणी शाखा असलेल्या एकता ज्वेलर्समध्ये ही ऑफर उपलब्ध करून देण्यात आली आहे. अकोल्याच्या एकता ज्वेलर्समध्ये ग्राहकांसाठी सोने पर सुहागा ऑफर लक्षवेधक ठरत असून जितकं ग्राम तुम्ही सोनं घ्याल तेवढीच ग्राम चांदी फ्री मिळत असल्यानं ग्राहकांचा या ऑफरला उदंड प्रतिसाद मिळतोय. सोबतच दागिन्यांच्या भरपूर प्रमाणात व्हेरायटी आणि रिअल डायमंडच्या ज्वेलरीवर 25% डिस्काउंट, मेकिंग चार्ज फ्री आहे. सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एकता ज्वेलर्सतर्फे एकदा तरी भेट देण्यासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे. ही ऑफर 27 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. जितकं तुम्ही सोनं घेणार तेवढं आम्ही चांदी फ्री देऊ सोन्यावर, म्हणूनच याचं नाव ठेवलेलं आहे आम्ही सोने पे सुहागा, की जितकं ग्राम तुम्ही सोनं घेणार तेवढं ग्राम आम्ही चांदी फ्री देऊ तुम्हाला. तर मी आग्रहाचं निमंत्रण देत आहे माझ्या सगळ्या कस्टमर्सला की तुम्ही यावं आणि ह्या ऑफर्सचा दिवाळीपर्यंत डेट ठेवलेली आहे आपण 27 ऑक्टोबरपासून 27 नोव्हेंबरपर्यंत. तर ह्या ऑफरचा तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त होणार तेवढा फायदा घ्यावा असं मी आग्रहाची विनंती करते. आणि एक दुसरी आणखीन एक याच्यावर आम्ही ऑफर ठेवलेली आहे, ती फक्त आणि फक्त रिअल डायमंडवर आहे. रिअल डायमंडवर अशी आहे की तुम्ही जेवढे रिअल डायमंडवर मेकिंग चार्जमध्ये आम्ही 25% तुम्हाला डिस्काउंट देऊ. हे दोन्ही आम्ही ऑफर्स ठेवलेले आहे आमच्या कस्टमर्ससाठी 27 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबरपर्यंत. तर मी सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण देत आहे की यावं आणि ह्या सगळ्या ऑफर्सचा तुम्ही लाभ घ्यावा. आगामी निवडणुका पाहता बाळापूर तालुका काँग्रेस समितीची कार्यकारिणी जारी करण्यात आली आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं आहे. बाळापूर शहरातील राम मंदिरात बाळापूर तालुका काँग्रेस समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या कार्यक्रमात काँग्रेस समितीचे पदाधिकारी, सर्कल अध्यक्ष, ग्रामाध्यक्ष, बूथ प्रमुख सर्वांचं नियुक्तीपत्र देऊन प्रकाश तायडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव श्याम उमाळकर, अकोला शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत वानखेडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. बाळापूर शहरात वाहतुकीचे 3:13 वाजलेत, त्यामुळे पोलिसांनी वाहतुकीला शिस्त लावावी अशी मागणी नागरिकांकडून होते आहे. बाळापूर शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरातील मुख्य चौकात, रस्त्यावर आदी ठिकाणी वाहनं उभी असतात. या वाहनांमुळे शहरात येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होतो. या वाहनांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. वाहतूक पोलीस काय कारवाई करतात याकडे शहरवासियांचं लक्ष लागलं आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा इथं अवैध रेती उत्खनन करणाऱ्या 3 बोटी स्फोटकी लावून उद्ध्वस्त. उपविभागीय अधिकारी यांच्या पथकाची धडक कारवाई, अवैध रेती तस्करांचे धाबेदण आणले. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातील आमदार हरीश पिंपळे यांच्या निवासस्थानी मराठा आंदोलकांचा ठिय्या. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाची केली मागणी. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा गावात माकडांचा धुमाकूळ. माकडांनी नागरिकांवर हल्ला करत केलं जखमी. नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.